गमत्या दारू पिऊन पनीर पिऊन कधी मेला संपत तर मी कोणाच्या भरोश्यावर राहील व संपत. जाऊ दे बाबी, आता तो माणूस काही दारू काही सोडणार नाही. आता डायरेक्ट शेवटेच तोडीन डायरेक्ट एकच दहा. पण मी काय म्हणतो बाबी, हं. तो माणूस गेला बी तर तुम्ही धीर सोडू नका. हं, काय म्हणताय? अरे तो माणूस गेला बी तर धीर सोडू नका. हा म्हटलं का धीर सोडू नका. धीर म्हणजे समजते का तुम्हाला? हा. म्हणजे तुम्ही धीर आहे म्हणजे धीर सोडू नका म्हणजे तुमच्या मनातलं पाप दिसते बरं मला. काय तुम्ही काय ते म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? तुमचा डोया पाहते मी कवाचा मावरच डोया दिसतोय. अरे नाही ना बाबी, तसं काही नाही ना. मग कसे बोलले तुम्ही? धीर सोडू नका. धीर म्हणतात त्याला धीर. मग मी तेच बोलला, तुम्हाला धीर ऐकू आला. मा मायनं मा कानात तेल गैरा टाकेलाय. तुम्ही मा नांदी लागजा बरं. अरे तुमच्या मायनं काय काय करेलाय, तुम्हाला 100 हेलीचा बी जोर दिलाय, कानात तेल बी टाकेलाय. मग आमच्या मायबापानं टाकेल नाही बुवा. तुम्ही शिदेबत जावं संपत मा नांदी नको लाग जा. मी माहित आहे का, मी बी पुष्पी मी पुष्पा बरोबर. मी कोणाकेच पुढे नाही झुकती. फक्त मा नवरा गंपे आहे ना त्याच्याच पुढे वागती. अशी तशी नको समजो. ह्या बंदीमध्ये 100 हेल्याचा जोर आहे. साधी सुधी बाई नाही मी. आणि तू काय म्हणशील, वहिनी भाऊ गेले तर धीर सोडू नका. मा नांदीने लागायचं दुसऱ्याच्या नांदी. सल्ला देणार असला समजा आसपासून तर चांगला सल्ला देजो, नाही तर मग वाटायला बी नको यायचो.